लक्ष येत नाही किती English scholarship exam. Question paper 2023. Now, question paper 2023. Subject English. Paper number 2. English. इंग्रजीचा पेपर आहे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता आपला दुसरा पेपर आहे या पेपरमध्ये इंग्लिशचे क्वेश्चन आहे आपण समजून घेणार आहोत ही प्रश्न माहिती आहे फेब्रुवारी 2020 आहे आणि आपण बरेच असल्या प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी तुम्हाला करणार तर यामध्ये आपल्याला 25 प्रश्न सोडवायचे त्यासाठी आपण पहिला प्रश्न या ठिकाणी घेऊया इंस्ट्रक्शन फॉर क्वेश्चन 1 आता प्रश्न आहे या प्रश्नाचा मॅसेज आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये दोन मॅसेज दिले तरी दोन मॅसेज आणि त्या मॅसेजवर आता आपल्याला एका मॅसेजवर किंवा दोन प्रश्न येतो आणि या पॅसेजचे पेज रीडिंग केल्यानंतर आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर सोडवायचं असतं आता इथे बघा हा प्रश्न दिलेला आहे आपली इंग्लिश टेक्स्ट मध्ये नंबर यामध्ये ऍसिडिटी दिला आहे आपल्याला रीडिंग करायचं आणि आपल्याला प्रश्न पुढच्या सोडवायचे या ठिकाणी प्रश्न दिला आहे बघा this is the link the whole news tells us about the whole news tells us about वरील बातमी आपल्याला काय सांगते किंवा यावरील बातमी आपल्याला काय वेगळं आहे बातमी कशी सांगितलेली आहे तर यामध्ये बघा the scientist option number 1 the scientist option number 2 Ahmedabad option number 3 Germany and option number 4 dinosaur fossils sir here I can tell you what of Indian and German scientists were
but reason of it is that on the big portion of the dinosaur is the broad place. One certainly the problem portions. The big portions is jaw and some piece of dinosaur. For example, a person has been saying unit 7 or further testing. Visible pattern है, पहले कुछ आवाज येत नव्हती. हॅलो मोठं कर, झूम करते. In this passage give information about dinosaurs fossils. तर ही शास्त्रज्ञांची माहिती दिलेली नाहीये. त्यानंतर अहमदाबाद शहराविषयी माहिती नाहीये बातमीमध्ये किंवा विषयी माहिती नाही. तर ही जी न्यूज आहे या न्यूज मध्ये डायनासॉर जो डायनासॉर प्राणी आहे त्या प्राणीची अवशेष सापडलेला आहे आणि त्याबद्दल माहिती दिलेली आहे. येते ना चालू आहे. तर हे 25 क्वेश्चन आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न आपण इथे समजून घेतलेला आहे. हा पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला पॅसेज न्यूज दिलेली आहे आणि या न्यूजवर आधारित हा प्रश्न आहे. या पहिल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, डायनासोर फॉसिल्स. तर जे पॅसेज किंवा जे आपल्याला न्यूज ऍडव्हर्टाइजमेंट पॅसेज जो येणार आहे तो पॅसेज सोडवताना आपण काय करायचं, सुरुवातीला तो दिलेला त्या पॅसेजशी रिलेटेड दिलेले पॅसेजवर आधारित दिलेले प्रश्न, हे प्रश्न आपल्याला आधी प्रश्न वाचून पॅसेज मध्ये उत्तर शोधू शकतो किंवा पूर्ण पॅसेज समजून घेऊन आपण प्रश्नाकडे जाऊ शकतो. म्हणजे साधारण माझ्या माहितीनुसार आम्हाला असं वाटतं की आपण सुरुवातीला तो प्रश्न वाचायचा, प्रश्न समजून घ्यायचा, प्रश्न समजून घेतल्यानंतर त्याचं काय त्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे हे समजून ते चारही ऑप्शन समजून घ्यायचे आणि ते चारही ऑप्शन वाचायचे आणि नंतर आपण पॅसेजकडे त्या प्रश्नाला गृहीत धरून जर आपण पॅसेजकडे गेलो तर आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर लवकरात लवकर मिळू शकतं. तर इथं बघा आपण ज्या इथं आपल्याला काय करावं लागेल, डायनासॉर फॉसिल हे उत्तर आपल्याला दिसते बघा. याच्यामध्ये डायनासॉरचा उल्लेख झालेला आहे, फॉसिलचा उल्लेख झालेला आहे. आमचा फक्त उल्लेख आहे परंतु त्याच्यामध्ये माहिती कशाची दिलेली आहे तर डायनासॉर हा जो प्राणी आहे
त्याचे अवशेष हे गुजरातच्या लोणाई विलेज जो भुज 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 जवळ जे कच्छ आहे त्या कच्छमध्ये कच्छेजवळ एक लोणाई विलेज नावाचं गाव आहे. तिथं त्यांना ते तर हा पहिला प्रश्न आपण समजून घेतला. त्यानंतर आपण दुसरा प्रश्न बघूया. कंप्लीट क्वेश्चन नंबर 30. कंप्लीट द डायलॉग विथ करेक्ट ऑप्शन. म्हणजे हा एक संभाषण आहे, संवाद आहे. हा संवाद आपल्याला प्रॉपर करेक्ट वर्ड ऑप्शन यूज करायचा आणि ते जो डायलॉग आहे, संवाद आहे तो पूर्ण करायचा आहे. तर कंप्लीट द डायलॉग विथ करेक्ट ऑप्शन. नीला सेड, आय एम वेटिंग डॅश डॅश, इट्स टू कोल्ड हिअर. मदर सेड, डोंट वरी डिअर, आय विल ब्रिंग स्वेटर फॉर यू. तर आई काय म्हणते, तर मीना असं म्हणते की आय एम वेरी, इट्स टू कोल्ड हिअर. म्हणजे मीना म्हणते की मला हे जी थंडी आहे ती खूपच थंडी मला वाजत आहे किंवा खूपच थंडी मला जाणवत आहे. म्हणजे खूपच जास्त थंडी आहे या अर्थाने आपल्याला तिथे शब्द वापरायचा आहे. आई म्हणते डोंट वरी डिअर, प्रिय म्हणते काळजी करू नकोस. आय विल ब्रिंग स्वेटर फॉर यू, मी तुझ्यासाठी स्वेटर आणते किंवा स्वेटर, तुला स्वेटर देते. म्हणजे ती काय म्हणत असेल, ती असं म्हणत असेल बोर होते, कंटाळा आला आहे किंवा कन्फ्यूज, म्हणजे ती माझी संदिग्ध अवस्था किंवा संदिग्ध अवस्था झालेली आहे, कन्फ्यूज झालेली मी, टायर्ड थकलेली आहे. आणि चिल टू बोन म्हणजे हाडे गोठवणारी थंडी. चिल चिल टू बोन म्हणजे मला इथे खूपच, चिल टू बोन म्हणजे मला खूपच थंडी, हाडे गोठवणारी थंडी जाणवत आहे, थंडी वाजत आहे असं ती म्हणते. मग करेक्ट ऑप्शन या ठिकाणी आपल्याला चिल टू बोन हे करेक्ट ऑप्शन येईल. तुम्हाला म्हणजे आपल्या परीक्षामध्ये अशा पद्धतीचे डायलॉग, छोटे छोटे डायलॉग तुम्हाला डायलॉग वर आधारित एक प्रश्न येणार आहे आणि या डायलॉग वरचा प्रश्न सोडवताना आपल्याला काय करावं लागेल, तर ते डायलॉगचा काय अर्थ आहे, त्याला काय त्याच्यातून काय त्यांना सांगायचं आहे हे आपल्याला पहिले समजून घ्यावं लागणार आहे. आणि मग त्याचा अर्थ तुम्हाला समजला, प्रश्नाचा अर्थ समजला, तर तुम्ही बरोबर त्याचं उत्तर त्या ठिकाणी सांगू शकता. कारण दुसऱ्या वेळेला डोंट वरी डिअर, आय विल ब्रिंग स्वेटर फॉर यू. आणि त्यामध्ये चिल म्हणजे थंड, खूप थंडगार, चिल टू बोन म्हणजे खूप हाडे गोठवणारी थंडी आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला करेक्ट ऑप्शन येईल, ऑप्शन नंबर 4. तर अशा प्रश्न नंबर 2 आपण समजून घेतला. डायलॉग वर आधारित हा प्रश्न होता, संभाषण. परीक्षेला पण संभाषणावर आधारित प्रश्न आपल्याला येणार आहे आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला शब्दसंपत्ती म्हणजे व्होकॅब्युलरी महत्वाची आहे. आपली शब्दसंपत्ती जर जास्त असेल तर तो प्रश्न आपण व्यवस्थित अचूक सोडू शकतो. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर घेणार आहे तुम्ही.
Question number 3. Choose the correct option for the following slogans. The following slogans are about dash dash. म्हणजे स्लोगन मध्ये काय असतं तर घोषवाक्य आपण म्हणतो त्याला. जसे की प्रोव्हर्ब असतात, म्हणी असतात, फ्रेजेस, शब्दसमूह. तर त्या ठिकाणी स्लोगन्स आहे, घोषवाक्य असतात. त्या घोषवाक्यावर आधारित हा प्रश्न आलेला आहे तिसरा. तर या प्रश्नामध्ये आपल्याला इथे जे क्वेश्चन मार्क दिले आहे तिथे आपल्याला एकच ऑप्शन आपल्याला इथे द्यायचा आहे. एक ऑप्शन आपल्याला क्लिक करायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काही प्रश्न जे आहेत हे टू ऑप्शन म्हणजे करेक्ट आहेत असे ओळखायचे आहेत. म्हणजे आपल्याला काही प्रश्नाच्या बाबतीत दोन ऑप्शन शोधायचे आहेत. करेक्ट दोन ऑप्शन दिलेले असतात. याच्यामध्ये 20% असे प्रश्न आहेत आपल्याला. 25 मध्ये 20% म्हणजे जवळपास 4 ते 5 प्रश्न आपल्याला डबल ऑप्शनचे येणार आहेत. म्हणजे पाचवीला आपण एकच म्हणजे एकच ऑप्शन आपल्याला संपूर्ण प्रश्नासाठी गोल करायचा आहे. परंतु आठवीमध्ये 20% प्रश्नासाठी आपल्याला दोन ऑप्शन रंगवायचे आहेत. तर या प्रश्नामध्ये काय येते सर, हा जो प्रश्न आहे तो हा प्रश्न काय होतो, who will who will keep it clean if you don't? Who will keep it clean if you don't? जर तुम्ही स्वच्छता ठेवली नाही किंवा तुम्ही स्वच्छ ठेवले नाही तर दुसरी कोण स्वच्छता ठेवी? डोंट स्पॉइल, डोंट डिफाईल. डोंट स्पॉइल, डोंट डिफाईल. त्यात आहे ग्रो प्लांट्स, नो गार्बेज. नंतर कीप कीप युअर एरिया क्लीन अँड ब्युटिफुल. तर हे जे चार सेंटेन्स आपल्याला इथे दिलेले आहे. तर याचा अर्थ काय बघा, डोंट स्पॉइल, डोंट डिफाईल. म्हणजे केअर करा किंवा प्रदूषण करू नका असं म्हणतंय. त्यानंतर इथे काय म्हणते, ग्रो प्लांट्स नॉट गार्बेज. म्हणजे झाडे लावा, कचरा नको. आणि इथे काय कीप युअर एरिया क्लीन अँड ब्युटिफुल. हे तुमचा परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवा. तर हे जे बघा कशाशी रिलेटेड आहे, पृथ्वी, अर्थ. त्यानंतर सेकंड आहे एज्युकेशन. त्यानंतर आहे एन्व्हायरमेंट आणि क्लीनलीनेस. क्लीनलीनेस, क्लीननेस असा, क्लीननेसेस असा शब्द आहे. तर हे कशाशी रिलेटेड आहे ते आपण इथे बघूया. तर पृथ्वीचं काही विषय नाही आहे. त्यानंतर शिक्षण, एज्युकेशन आणि स्वच्छता. तर हे सगळे जे शब्द ऑप्शन आहेत याच्यातलं इन्व्हायरमेंट, पर्यावरणाची काळजी घेणे किंवा पर्यावरणाचे रक्षण करणे, पर्यावरणाचे रक्षण करणे याच्याशी संबंधित आहे. त्यामुळे याचं करेक्ट ऑप्शन आहे इन्व्हायरमेंट. तर अशा पद्धतीचे जे प्रश्न असतात ते ट्री डायग्राम भाग असतात त्याच्यावर आधारित फिल इन द ब्लँक्स या अशा पद्धतीचा हा प्रश्न येतो. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन.
क्वेश्चन नंबर 4 to 6 म्हणजे 4, 5 आणि 6 या 3 प्रश्नासाठी आपल्याला पॅसेज दिलेला आहे. रीड द पॅसेज अँड चूज द करेक्ट ऑप्शन. तर बघा क्वेश्चन नंबर 4 चूज द करेक्ट ऑप्शन. द पॅसेज टेल्स अस अबाउट म्हणजे आपल्याला या पॅसेजमध्ये कशाविषयी माहिती दिलेली आहे ते आपल्याला इथे ओळखायचं आहे. तर बघूया आपण. Kabir was one of the great personalities in the history of our country. He lived hundreds of years ago, but his poems and preachings are sung with love and reverence. Today, Hindus, Muslims, Sikhs all think of him as a great guru, teacher, and religious figure. Kabir taught people devotion and humility. He wrote couplets and dohas and short poems. Thou his compositions are short and simple, yet one with profound meaning and wisdom. तर हा जो पॅसेज आहे कशाबद्दल आहे? संत कबीर यांच्याविषयी माहिती दिलेली आहे. कबीर was one of the great personalities in the history of our country. म्हणजे आपल्या भारताच्या इतिहासातील एक महान व्यक्तिमत्व कबीर हे महान व्यक्तिमत्व होतं. त्यांच्याविषयी आपल्याला माहिती दिली तर आपण इथं बघूया ऑप्शन. ऑप्शन मध्ये आपल्याला पहिलं ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2 आहे हिस्ट्री ऑफ आवर कंट्री. द इन्फॉर्मेशन अबाउट कबीर पर्सन पोएट द डिफरंट रिलीजन कबीर्स चाइल्डहुड. 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आपला पता आहे की त्याच्यामध्ये पॅसेज जो होता तो द हिस्ट्री ऑफ आवर कंट्री आपल्या देशाचा इतिहास हे दिलेला नाही त्याच्यामध्ये. द इन्फॉर्मेशन अबाउट कबीर पर्सन पोएट संत कबीर यांच्याविषयी माहिती दिलेली आहे. त्यानंतर डिफरंट रिलीजन विविध धर्मांची माहिती आणि कबीर चाइल्डहुड संत कबीर यांचे बालपण असा 4था ऑप्शन आहे. पण बालपण तर काय दिलेलं नाहीये याच्यामध्ये. त्यानंतर आपल्या देशाचा इतिहास दिलेला नाही. ते करेक्ट ऑप्शन जे आहे द इन्फॉर्मेशन अबाउट कबीर पर्सन पोएट त्या तुमच्या पॅसेजवरून सहज लक्षात येईल. तर अशा पद्धतीने 4था प्रश्न होता. या पॅसेजवर आधारित 3 प्रश्न आहेत. त्यानंतर खूप 5वा प्रश्न आहे विच हिंदू वर्ड हिंदी which Hindi word is mentioned in the passage. या पॅसेज मध्ये उतार्यामध्ये कोणता which हिंदी वर्ड इज मेन्शन इन द पॅसेज म्हणजे काय उतार्यामध्ये कोणता हिंदी शब्द आलेला आहे? तर सद हा हिंदी शब्द आहे. फिगर आणि अँगो हे इंग्लिश शब्द आहेत. परंतु दोहा हा जो शब्द आहे तो हिंदी शब्द आहे. म्हणून या 5 नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 दोहा. त्यानंतर पुढे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 आहे. Complete the web by choosing the correct words. ही वेग डायग्राम आहे. ही वेग डायग्राम आपल्याला पॅसेज मध्ये बघून किंवा पॅसेज वाचून आपल्याला सोडवायचं आहे. तर कबीर्स कपलेट्स म्हणजे ते संत कबीर यांचे जे दोहे होते ते दोहे कसे होते त्याच्याबद्दल आपल्याला माहिती विचारलेली आहे. तर ते सिंपल होते, शॉर्ट होते, डिस्टर्ब होते आणि एक शब्द आपल्याला त्याच्यामध्ये पॅसेज मध्ये आलेला आहे. तरी एक शब्द आला सिंपल देतो कॉम्प्लेक्स अँड दोहास and short poems. Those whose composition are short and simple, they convey profound meanings and wisdom.
आता इथं शॉर्ट सुद्धा आलेला आहे, त्यानंतर सिस्टम आलेला आहे, सिंपल आलेला आहे, फक्त राहिला शब्द कोणता फ्रो फ्रॉम मिनिंग. म्हणून आपल्याला याचं करेक्ट आन्सर आहे complete the question by choosing the correct words. म्हणजे आपल्या याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4 फ्रो फाउंड मिनिंग. तर अशा पद्धतीने आपण पॅसेजवर आधारित 3 प्रश्न आपण सोडवले. सुरुवातीला आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंटवर एकच प्रश्न होता आणि आता इथे आपल्याला पॅसेज दिलेला आहे, या पॅसेजवर आधारित 3 प्रश्न होते. जे पॅसेजवरचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवण्यासाठी अतिशय सोपे आहेत. फक्त आपल्याला तो पॅसेज समजला पाहिजे आणि पॅसेज आपण केअरफुली वाचून तो जर आपल्याला समजला व्यवस्थित तर आपण त्या पॅसेजवर आधारित 3 प्रश्न अतिशय सहज सोडू शकतो. म्हणजे हा सोपा भाग आहे. नेक्स्ट question number 7. What is the movie in the following short note? म्हणजे या प्रश्नामध्ये आपल्याला शॉर्ट नोट दिलेली आहे, थोडक्यात माहिती दिलेली आहे. चूज द करेक्ट ऑप्शन. त्यामध्ये काय म्हणते बघा, आय एम ऑलवेज हिअर इन युअर आवर ऑफ नीड. आय एम ऑलवेज हिअर इन युअर आवर ऑफ नीड म्हणजे मी नेहमी गरजेच्या वेळी आवर ऑफ नीड युअर म्हणजे मी गरजेच्या वेळी तुमच्या जवळ असतो, तुमच्याकडे असतो. मी नेहमी गरजेच्या वेळी तुमच्या जवळ असतो. मे पीस हर सोल रेस्ट आय पीस. मी शांत असतो तेव्हा तो त्याचा आत्मा हा निवांत असतो. वर्ड्स फॉल शॉर्ट टू एक्सप्रेस माय सॉरो. आणि तो जो शब्द आहे तो थोडक्यात काय करतो, दुःख व्यक्त करतो. वर्ड्स फॉल शॉर्ट टू एक्सप्रेस माय सॉरो म्हणजे माझे दुःख त्या शब्दातून मी व्यक्त करतो. किंवा वर्ड्स फॉल शॉर्ट टू एक्सप्रेस माय सॉरो माझे दुःख व्यक्त करण्यासाठी तो शब्द आपण वापरतो. तर ज्या अर्थी सॉरो आले दुःख, त्या आपल्याला लक्ष देईल की थोडा कन्फ्युज करणारा प्रश्न आहे. इथे आपला हॅपी काय म्हणता येणार नाही, आनंद, सरप्राईज म्हणजे आश्चर्यचकित करणे आणि वंडर म्हणजे अद्भुत ते पण करेक्ट आन्सर होईल सॅड. म्हणजे दुःख जेव्हा आपल्याला दुःख नसतं आय पीस म्हणजे हे दुःख जेव्हा कमी असतं तेव्हा आपण निवांत असतो. या अर्थाने आपण करेक्ट आन्सर आहे ते ऑप्शन नंबर 3 सॅड दुःख हे करेक्ट आन्सर आहे याचं. क्वेश्चन नंबर 7 करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 सॅड. नेक्स्ट क्वेश्चन.
तर हा एक सोपा प्रश्न आहे. रीड द फॉलोइंग प्रोसिजर अँड चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह. These methods are used for. Read the following procedure. This is क्रिया आहे प्रोसिजर. I choose one correct alternative. एक आपल्याला अचूक पर्याय आपल्याला शोधायचा आहे. जी पद्धत आहे प्रोसिजर क्रिया आहे पद्धत. These methods are used for. ही पद्धत कशासाठी वापरतात. तर बघूया आपण कशासाठी वापरतो ही पद्धत. ऑप्शन आहे ऑप्शन नंबर आहे वॉशिंग क्लोथ्स. म्हणजे कपडे धुण्यासाठी वॉशिंग क्लॉथ्स कपडे धुण्यासाठी ही पद्धत वापरतात. त्यानंतर सेकंड आहे मेकिंग इडलीज. त्यानंतर तीन आहे मेकिंग कुकीज, मेकिंग डेझर्ट्स. मेकिंग डेझर्ट्स असं आहे. तर आता इथे आपण बघूया वॉशिंग धुणे कपडे धुण्यामध्ये इडलीमध्ये रोटीमध्ये रोटीमध्ये काय नाही वॉशिंग किंवा येऊ शकतो रोटीमध्ये. मेकिंग डेझर्ट्स म्हणजे वाळवण तयार करणे त्याच्यामध्ये काही अर्थ नाही. म्हणजे ते वेगळा शब्द आहे. त्यानंतर सोकिंग वॉशिंग म्हणजे धुणे. सोकिंग सोकिंग म्हणजे काय तर भिजवणे भिजत घालणे सोकिंग. त्यानंतर ग्राइंडिंग ग्राइंडिंग म्हणजे दळणे. त्यानंतर फर्मेंटिंग फर्मेंटिंग म्हणजे आंबवणे किंवा किण्वन करणे. आणि स्ट्रीमिंग स्ट्रीमिंग म्हणजे वाफ देणे. स्ट्रीमिंग म्हणजे वाफ देणे वाफ वाफ होण्याचं आपल्याला स्ट्रीमिंग. तर मग ह्या सगळ्या ज्या क्रिया आहेत त्या आपण मेकिंग इडलीज इडली तयार करण्यासाठी आपण ह्या सर्व क्रिया वापरतो. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2 मेकिंग इडलीज. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. Read the following riddle and choose one correct option. प्रश्न किंवा त्याला शब्दकोडे असं आपण म्हणतो. याच्यामध्ये आपल्याला काय माहिती बघा. आय एम टॉल वेन आय एम यंग. मी जेव्हा तरुण असतो तेव्हा मी उंच असतो. आय एम टॉल वेन आय एम यंग. जेव्हा तरुण असतो तेव्हा मी उंच असतो. आय एम शॉर्ट वेन आय एम ओल्ड. मी जेव्हा वयोवृद्ध होतो म्हातारा होतो जुना होतो तेव्हा मात्र मी आखू किंवा लहान दुःखा शॉर्ट होतो. तर मी कोण व्हॉट एम आय. तर याचं झाड आहे नंतर 2 आहे कॅन्डल मेणबत्ती एक अंडे आणि स्टिक काठी. तर इथे आपल्या लक्षात येईल की झाडाचा विचार केला आपण तर झाडाचे वेगवेगळे प्रकार आहेत त्यामुळे झाडांशी काही संबंध नाही आहे. तर कॅन्डल कॅन्डल मेणबत्ती मेणबत्ती जेव्हा आपण नवीन आणतो न्यू कॅन्डल असते तेव्हा ती उंच असते आणि ती जेव्हा आपण पेटवतो तेव्हा ती हळूहळू कमी होत जाते. म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 कॅन्डल. नेक्स्ट क्वेश्चन. पुन्हा आपण एक प्रश्न नंबर 10 आणि 11 त्यासाठी पॅसेज दिलेला आहे. पुन्हा त्याच्या अगोदर एक पॅसेज होता पटपट घेऊ.
हाँ, फिर आपके प्रोग्राम के नाम ऐसे जाएगा आप read कैसे करें create a couple of medium size beetroot and soak them in a little water. After a while, you will get a beautiful dark pink red color and to a bucket full of water. The red hibiscus flower will give you a deep red color. Dry the petals of ginger marigold. Then you can powder them to get it an orange color. Even you can try the leaves of neem, coriander, spinach to get a dry clean powder. If you crush or grind the fresh leaves, you get dry colors. And if you add the paste to water, you get red color. So talk to your mother to find out what other things in future can give you set natural color. Let's celebrate Holi with natural colors. आता या पॅसेजवर आधारित क्वेश्चन आहे दोन प्रश्न आपल्याला सोडवायचे तर क्वेश्चन नंबर 10 आहे पॅसेजवर आधारित तर याच्यामध्ये आपल्याला मॅथ्स जोड्या लावायच्या आणि जोड्या आपल्याला लावताना ऑप्शन आपल्याला पुढे आहे नेक्स्ट ऑप्शन दिलेला आहे आता आपण बघा एक नंबरचा आहे ऑप्शन जास्वंद याचा जास्वंद जो आहे जास्वंद आहे तो इंग्लिश आहे बीटरूट आणि मारीगोल्ड जास्वंद जे फुल आहे फ्लावर स्पिनच पालक त्यानंतर बीटरूट आणि मारीगोल्ड झेंडूची फुलं या फुलाविषयी माहिती दिली आहे आपण जी होळी साजरी करतो होळी ते दुकानातून आपण ते रंग खरेदी करतो त्याऐवजी इथे काय जास्वंदाची फुलं असतील पालक ग्रीन हिरव्या पालकाची भाजी असते त्यापासून सुद्धा आपल्याला बीटरूट आणि मारीगोल्ड यापासून आपल्याला रंग कसे बनवायचे आणि कोणत्या फुलापासून कोणत्या प्रकारचा रंग बनतो याची ही जोडी आहे जास्वंदापासून आपल्याला कोणता रंग मिळतो स्पिनच पासून आपल्याला कलर मिळतो बीटरूट पासून आपल्याला आणि मारीगोल्ड पासून इथे आपल्याला फॅशन बघा झेंडूचा कलर आहे ड्राय माझी बनवलेली ऑरेंज कलर तर आपल्याला इथे ते मारीगोल्ड आहे तर त्याची जोडी समानच बघा म्हणजे ऑप्शन 4 ला डी येणार आहे इथं ऑप्शन 4 ला डी त्यानंतर बीटरूट जे आहे बीटरूटला ए येणार आहे पिंक रेड त्यानंतर स्पिनच त्यासाठी सी येणार आहे आणि जास्वंदसाठी डीप रेड जास्वंद पासून आपल्याला डीप रेड मिळतो तर अशा पद्धतीने आपल्याला करेक्ट आन्सर फक्त आपण बघितले एक नंबर जे आहे जास्वंद तर जास्वंद पासून आपल्याला डीप रेड त्यानंतर म्हणजे जास्वंदचं बी स्पिनच याचं ग्रीन बीटरूटचं पिंक रेड आणि मारीगोल्डचं बी हे ऑरेंज BCAD आपण BCAD ऑप्शन नंबर 1 मध्ये नाही दुसरं दोन मध्ये कसं नाहीये 3 मध्ये बघा 3 मध्ये पण नाही आणि 4 मध्ये सुद्धा BCAD म्हणजे 4 मध्ये ऑप्शन आहे परंतु काय झाले मिस्टेक झाली किंवा चुकीचे प्रश्न हा प्रश्न चुकीचा आलेला आहे परीक्षेमध्ये काय होते एखादा प्रश्न चुकीचा येऊ शकतो आणि त्यावेळेस आपण गोंधळून न जाता तो प्रश्न आपण सोडवला किंवा नाही सोडवला तरी आपल्याला त्या प्रश्नाचे मार्क परीक्षेकडून आपल्याला मिळतात फक्त त्या परीक्षा चालू मध्ये काय आपल्याला सुपरवायझरला वगैरे त्या काय विचारायची आवश्यकता नाहीये आपल्याला जे वाटते ते आपण त्या ठिकाणी सोडवायचं हा 10 नंबरचा प्रश्न परीक्षा
Question number 11. Choose the correct option for the correct title to the passage. Colors, celebrate Holi with natural colors, celebration, festival start, colorful. Festivals are colorful. Colors, रंग, celebrate Holi with natural colors. म्हणजे तुम्हाला योग्य शिक्षक, योग्य टायटल त्या उताराला द्यायचा असेल तर आपल्याला योग्य टायटल योग्य राहील. Celebrate Holi with नॅचरल कलर्स. फक्त कलर्स म्हटलं तर त्याचा काही निश्चित अर्थ होणार नाही. त्यानंतर सेलिब्रेशन सेलिब्रेशन करणे सादरीकरण करणे. फेस्टिवलचा अर्थ कलरफुल म्हणजे जे उत्सव असतात ते रंगीबेरंगी असतात असं म्हणजे आहे. म्हणजे आपण असेल क्वेश्चन नंबर 11 ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. नेक्स्ट पझल्स शब्दकोळे आधारित हा प्रश्न आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ऋषिकेश was awarded as the best student of the year. तर हा एक हुशार विद्यार्थी आहे. त्यासाठी आपल्याला इथे काय करायचं ऍडजेक्टिव्ह फाईव्ह ऍडजेक्टिव्ह आपल्याला ऍडजेक्टिव्ह शोधायचे. तर आपण बघूया आपल्याला एक 4 ऑप्शन आपण बघूया. चार ऑप्शन आहे. गुड, ऑनेस्ट, ब्रेव. त्यानंतर बी क्वाइट, बॅड, काम, नेक्स्ट, ॲग्रो, बी टॉल, बॉल. आता या ऑप्शन दुसरा ऑप्शन जर असेल बी मोठा, शांत, बॅड बॅड काय करतो कारण तो चांगला विचार सांगितलेला आहे. त्यानंतर शांत, घरटे, पूर्वी जे काही त्याच्याशी रिलेटेड आहे. त्यानंतर बी टॉल, बॉल. आता बी टॉलची एक बॉल घेऊ त्या मुलाशी काही त्याला विशेषाने योग्य नाही येते. त्यामुळे याच्यामध्ये जर आपण बघितलं आपण याच्यामध्ये आपल्याला मी 3 शब्द इथे बघा ऑनेस्ट गुड शब्द गुड ते गुड आहे. त्यानंतर एक दुसरा ऑनेस्ट आणि तिसरा आहे ब्रेव. तर ब्रेव त्याच्यामध्ये आपल्याला ब्रेव दिसणार आहे. BRAVE ब्रेव हा खूप असतो. तर अशा पद्धतीने ऑनेस्ट म्हणजे गुड म्हणजे चांगला, ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक आणि ब्रेव म्हणजे शुद्ध. नेक्स्ट क्वेश्चन. choose the correct alternative from the following. तर इथे बघा 4 चित्र बघायचे आणि चित्र बघून आपण डिस्कशन सोडवते. कॅन्डल पिक्चर आहे सन आणि फायर. म्हणजे आग आहे म्हणजे त्यानंतर सूर्य आणि मेणबत्ती. तीन चित्रावर आधारित आपल्याला इकडे काय करायचंय डिग्रीचा जो भाग असतो त्या डिग्रीवर आधारित हा प्रश्न आहे. ते पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. तरी आपल्याला डिग्री वगैरे बनवायची नाही किंवा ओळखायची नाही परंतु आपल्याला कंपॅरिझन करायचं त्याच्यामध्ये. करेक्ट सेंटेन्स आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. The sun is not as hot as the tea. आता टी इथे चहा नाही मग त्यामध्ये काही वापर बरोबर नाहीये. तर कॅन्डल इज हॉटर दॅन फायर म्हणजे ही जी मेणबत्ती आहे
ही मेणबत्ती आगीपेक्षा जास्त उष्ण आहे, ही काय बरोबर नाही. कारण मेणबत्ती आग असते त्याची जास्त असते मोठी, त्याच्यामुळं त्यानंतर फायर इज हॉटर दॅन कॅन्डल, फायर इज हॉटर दॅन कॅन्डल्स, हे बरोबर आहे. आणि शेवटचं कॅन्डल इज हॉटर दॅन सन, कॅन्डल इज हॉटर दॅन सन, म्हणजे मेणबत्ती सूर्यापेक्षा जास्त उष्ण आहे, हे वाक्य सुद्धा चुकीचं आहे. म्हणून हे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन. Question number 14. Go through the following diagram and choose correct alternative. तर हा जो प्रश्न आहे हा डायरेक्ट स्पीच अँड इनडायरेक्ट स्पीच, प्रत्यक्ष कथन आणि अप्रत्यक्ष कथन या भागावर आधारित आहे. आता डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे ज्यावेळेस बोलणाऱ्याचे शब्द, तोंडचे शब्द जेव्हा जसेच्या तसे सांगितले जातात तेव्हा त्याला डायरेक्ट स्पीच असं म्हणतात. आणि बोलणाऱ्याचे शब्द जेव्हा आपण आपल्या भाषेत सांगतो तेव्हा त्याला अप्रत्यक्ष कथन असं म्हणतात. आता डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच हा भाग 5वीला आपल्याला नव्हता. 5वी मध्ये जो भाग नव्हता त्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, त्यानंतर डिग्री, त्यानंतर चेंज द व्हॉइस हा, हे 3 टॉपिक आपल्याला 8वी मध्ये ऍड झालेले आहेत. बाकीचे ते जो भाग आहे तो जवळपास म्हणजे 5वी मध्ये होता तोच आहे, तो जो तुमचा झालेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला या वर्षी काय करावं लागणार आहे, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीचचा विशेष आपल्याला जास्त अभ्यास करावा लागणार आहे. कारण त्या डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचवर एक वाक्य आपल्याला एक प्रश्न आपल्याला परीक्षेला येणार आहे. त्यानंतर चेंज द व्हॉइस त्यावर एक प्रश्न येणार आहे. आणि डिग्रीवर आधारित तो प्रश्न होता सोपा, तो आपण याच्यापूर्वी सोडवलाय. आता डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचा जो भाग आहे तो थोडा जास्त विस्तारित भाग आहे, ग्रामरचा भाग तो. त्याच्यामध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचचा अभ्यास कसा करायचा आणि तो कसा सोडवायचा, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे वाक्याचे प्रकार आहेत, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, तर त्याच्यातले जे 4 प्रकार आहेत, असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य, त्यानंतर इम्परेटिव्ह सेंटेन्स आज्ञार्थक वाक्य, त्यानंतर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स प्रश्नार्थक वाक्य, त्याचप्रमाणे चौथा जो प्रकार आहे तो एक्सक्लेमेटरी सेंटेन्स उद्गारार्थी वाक्य. वाक्याच्या 4 प्रकारानुसार वाक्याच्या 4 प्रकारावर आधारित पण 4 पैकी कोणत्याही एका प्रकारचं वाक्य आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करण्यासाठी परीक्षेला विचारलं जाणार आहे. तर त्याच्यामध्ये डायरेक्ट स्पीच इनडायरेक्ट स्पीच करताना कोणकोणते बदल होतात ते खूप महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये पहिला बदल जो होतो तो त्याच्यामध्ये विरामचिन्ह रिमूव्ह केले जातात, विरामचिन्ह गाळले जातात. त्यानंतर दुसरा जो बदल आहे तो म्हणजे काळ बदलले जातात, टेन्स चेंज होतो. त्यानंतर त्याच्यामध्ये कनेक्टिंग वर्ड्स जो आहे म्हणजे त्याला जोडणारा शब्द, उदाहरणार्थ दॅट या शब्दाने वाक्य जोडलं जातं. ते कनेक्टिंग वर्ड वाक्याच्या प्रकारानुसार रिपोर्टिंग वर्ड बदललं जातं. जसं की सेड टू असेल तर टोल्ड होतं. त्यानंतर प्रोनाउन चेंज होतात, सर्वनामामध्ये बदल. त्यानंतर आणखी काही बदल त्याच्यामध्ये आहेत. तर याचा अभ्यास करताना आपल्याला जास्तीत जास्त माहिती, नियमांचा अभ्यास, त्याचप्रमाणे वाक्यांचा सराव, जास्तीत जास्त वाक्याच्या प्रकारानुसार आपण उदाहरण आपल्याला सोडवले तर आपल्याला डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करता येईल. आता इथे बघा इथे वाक्य दिलेलं आहे, द मदर सेड कॅन यू सी द रेनबो. वाक्य दिलं आहे, वाक्य
कोणत्या प्रकारचं वाक्य आहे जे आपण सांगतो द मदर सेड कॅन यू सी द रेनबो हे वाक्य इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. वाक्याचा प्रकार जो आहे तो इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे हे प्रश्नार्थक वाक्य आहे. त्याच्यामध्ये आणखी प्रश्नार्थक वाक्यामध्ये दोन प्रकारचे प्रश्न आपण गृहीत धरतो किंवा दोन प्रकारचे प्रश्न आहेत. याच्यामध्ये जो प्रश्न आहे हा प्रश्न जो आहे तो डब्ल्यूएस टाईप क्वेश्चन नाहीये, हा व्हर्बल क्वेश्चन आहे. म्हणजे हेल्पिंग वर्बने सुरू झालेला प्रश्न आहे. मग हेल्पिंग वर्बने सुरू झालेला प्रश्न याच्यामध्ये कनेक्टिंग वर्ड जे आहे दोन वाक्य जोडणारा शब्द तो कोणता वापरायचा ते सुद्धा या ठिकाणी महत्वाचं आहे. तर आपण बघूया ऑप्शन. द मदर सेड कॅन यू सी द रेनबो. तर आपल्याला सुरुवातीला पहिलं वाक्य आपण सांगतो. द मदर आस्क्ड इफ आय कुड सॉ द रेनबो. तर पहिलं वाक्य चुकलेलं आहे. तर ते कशामुळे चुकलेले आहे. ज्यावेळेस इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असतं त्या इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपण शेडच्या ऐवजी आस्क्ड वापरतो. तिथं आस्क्ड वापरलेला आहे. द मदर आस्क्ड इथपर्यंत ठीक आहे. ज्यावेळेस येस नो टाईपचं क्वेश्चन असतो त्यावेळेस ते वाक्य इफ किंवा वेदरने जोडतात. मग त्या ठिकाणी ते इफ आलेलं आहे. पण इथं पण इफ आलेलं आहे तरी म्हणजे दोन वाक्य द मदर आस्क्ड इथं पण आहे. द मदर आस्क्ड इथं पण आहे. द मदर आस्क्ड इथं पण आहे. आता द मदर आस्क्ड टोल्ड काय हे वाक्य चुकलेलं आहे. तीन वाक्यामध्ये आपण ठरवायचं कोणतं बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला इफच्या पुढे आपल्याला काय घ्यायचं आहे प्रोनाउन घ्यायचं आहे. मग प्रोनाउन मध्ये कुठलं नाव आहे बघा. द मदर सेड कॅन यू सी द रेनबो. मग आपल्याला प्रोनाउन मध्ये काय करावं लागेल. तिथं आय दिले, इथे डी दिलेला आहे आणि इथे सी दिलेला आहे. तर इथं आपल्याला प्रोनाउन मध्ये जी येणार आहे. आता हे वाक्य बघा चूक दिले ज्यावेळेस ऑक्झिलरी वर्ब मोडल ऑक्झिलरी वर्ब येतं सुरुवातीला ऑक्झिलरी वर्ब येतं त्यावेळेस जे वर्ब आहे त्याचं मेन बेस फॉर्म येतं. इथं सेकंड फॉर्म आलेली आहे त्यामुळे चुकलेलं वाक्य. त्यानंतर इथे कॅनचं म्हणजे कॅन जो आहे त्याचं भूतकाळी रूप होतं फूड. त्यामुळे इथे काय आणि सी आलेलं आहे. म्हणून हे करेक्ट आन्सर डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीचचे एक्झाम्पल आहे. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. आता हे डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपल्याला काही चार्ट हे माहिती पाहिजे. जसं की नाऊ ते म्हणजे वेळेनुसार आणि काळानुसार बदल होतात. डायरेक्ट स्पीचच्या वाक्यातून इनडायरेक्ट स्पीच मध्ये करताना बदल होतो. तर अशा पद्धतीने डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच याच्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त 4 प्रकारची उदाहरणं म्हणजे विधानार्थी वाक्य, त्यानंतर आज्ञार्थक वाक्य, प्रश्नार्थक वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य या 4 प्रकारानुसार आपल्याला उदाहरणांचा जास्तीत जास्त सराव करावा लागणार आहे. आणि प्रत्येक वाक्यामध्ये रिपोर्टिंग वर्ड आणि कनेक्टिंग वर्ड कसा बदल होतो यानुसार आपल्याला वाक्याचा अभ्यास सराव करावा लागणार आहे. थोडा डीप भाग आहे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचचा. नेक्स्ट क्वेश्चन. Next question, find out one correct alternative of the type of things of underlined word. Freedom Farmer was legally moved from the market dark clouds gathered in the sky. टेन्स वर आधारित प्रश्न आहे. टेन्सचे मुख्य 3 प्रकार आणि टोटल 12 प्रकार आहेत. आता ज्यावेळेस हेल्पिंग वर्ड वॉज येतो तेव्हा तो भूतकाळ असतो आणि क्रियापदाला आयची कृती लागतो तेव्हा तो चालू काळ असतो. भूतकाळ आणि चालू भूतकाळ याला आपण काय म्हणतो सिंपल चालू भूतकाळ म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ.
इथे जर सिंपल पास पर्याय असेल तर आपल्याला इथे क्रियापदाचं दुसरं रूप येतं. रिटर्न रिटर्निंग आलेलं आहे. सिंपल पास पर्याय नाही. प्रेझेंट कंटिन्यूअस जर असतं तर इथं इज रिटर्निंग पाहिजे होतं. आणि फ्युचर कंटिन्यूअस साठी आपल्याला इथं विल बी रिटर्निंग असं पाहिजे. विल बी रिटर्निंग आणि इथं वर रिटर्निंग असल्यामुळे हा पास्ट कंटिन्यूअस टेन्सचं वाक्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन. There is a two correct alternatives for the following sentences which shows correct object and its active voice. आता active voice म्हणजे active voice आणि passive voice. कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग म्हणजे चेंज द व्हॉइसचा हा भाग आहे. इथे आपल्याला माय टॉय हॅड बीन टेकन अवे हे पॅसिव्ह व्हॉइस आहे. याचा ऍक्टिव्ह व्हॉइस करायचं आपल्याला. ज्यावेळेस वाक्यामध्ये हॅड येतं त्यावेळेस त्याला पॅसिव्ह करताना बीन जोडलं जातं. मग फक्त हॅड असलेला आपल्याला ऑप्शन शोधायचं आहे. माय सिस्टर हॅड टेकन अवे माय टॉयज आणि माय सिस्टर्स हॅड टेकन अवे माय टॉयज. दोन ऑप्शन ते करेक्ट आहे. Choose correct alternative where place point observe when reason why reason when म्हणजे when कोठे हे स्थळ जागा ठिकाण याच्यासाठी वापरतात. why हे कारण विचारण्यासाठी यूज करतात. तर when हे कशासाठी वापरतात. when म्हणजे केव्हा म्हणजे टाइम विचारण्यासाठी when हे शब्द यूज करतात. WH वर्ड यूज करतात. हे WH वर्ड आहे. नंतर choose the odd man out वेगळा शब्द आपल्याला करायचा आहे. कॅन मे मस्ट डू. आता हे जे कॅन मे मस्ट आहे हे मॉडल ऑक्सिलरी वर्ब आहे. सहाय्यकारी क्रियापद अभिरुची दर्शक अभिरुची दर्शक सहाय्यकारी क्रियापद आहे. आणि डू हे हेल्पिंग वर्ब आहे. प्रायमरी हेल्पिंग वर्ब आहे. त्यावर वेगळा आहे. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे. चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ द फॉलोइंग. लास्ट वीक ग्रँडफादर वॉन्टेड टू विजिट काश्मीर. ही बुक तिकेट्स. बुक या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे आणि बुक हा शब्द बुक म्हणजे आरक्षित केले म्हणजे हे क्रियापद आहे. करेक्ट आन्सर आहे वर्ब ऑप्शन नंबर 2. हे क्रियापद आहे. पार्ट ऑफ स्पीच जे आहेत 8 त्या पार्ट ऑफ स्पीच वर आधारित आपल्याला 2 प्रश्न किंवा 3 प्रश्न शब्दांच्या जाती यावर आधारित तो प्रश्न आहे. म्हणजे आपल्याला नाउन प्रोनाउन त्यानंतर वर्ब ऍडव्हर्ब ऍडजेक्टिव्ह प्रिपोजिशन इंटरजेक्शन आणि कंजक्शन हे जे 8 शब्दांच्या जाती आहेत त्यावर आधारित आपल्याला प्रश्न येतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 20. वन करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फॉर्म एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. आपल्याला उद्गाराचे वाक्य बनवायचं आहे. उद्गाराचे वाक्य बनवताना ते कशा पद्धतीने बनवायचं. जंबल वर्ड दिले फिक्स केलेले ते वापरून आपल्याला करेक्ट पहिले 4 वाक्य आपण वाचतो. आपल्याला वाचल्यानंतर लगेच लक्षात येतं. व्हॉट अ हॉरिबल ड्रीम इज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. व्हॉट अ ड्रीम हॉरिबल इज. इथे थोडं चुकलेले आहे वाक्य. व्हॉट अ हॉरिबल असं अगोदर पाहिजे. ड्रीम इज असं पाहिजे. नंतर इज व्हॉट अ दुसरं आधी चुकीचं दिलेलं. त्यानंतर व्हॉट इज अ हॉरिबल ड्रीम. व्हॉट इज अ हॉरिबल ड्रीम. शेवटी काय एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये शेवटी हेल्प वर्ड येते. त्यामुळे व्हॉट हॉरिबल व्हॉट ऑफ हॉरिबल ड्रीम इज अशा पद्धतीने उदाहरणार्थ वाक्य करेक्ट उदाहरणार्थ वाक्य सॉरी.
Alternative, find out the word which has got suffix. प्रेफिक्स आणि सफिक्स हा भाग आहे. प्रेफिक्स म्हणजे पूर्व प्रत्यय, म्हणजे शब्दाच्या पूर्वी शब्दाचा गट जोडला जातो. आणि सफिक्स सफिक्स म्हणजे शब्दाच्या शेवटी शब्दांचा लेटरचा गट त्या ठिकाणी ग्रुप ऑफ लेटर कनेक्ट केला जातो. तर त्याला पूर्व प्रत्यय आणि अंत्य प्रत्यय असं पण मराठीमध्ये म्हणतो. इंग्लिश मध्ये त्याला आपण म्हणतो प्रेफिक्स आणि सफिक्स. तर प्रश्न असा आहे की इथे 4 शब्द दिलेत: सबस्क्रिप्शन, डिस्क्रिप्शन, त्यानंतर सबस्क्रिप्शन, डिस्क्रिप्शन, प्रिस्क्रिप्शन आणि मेन्शन असे 4 शब्द दिले. तर त्या 3 शब्द आहेत: सबस्क्रिप्शन, सबस्क्राईब, त्याला आयटी जोडलेला आहे. म्हणजे या ठिकाणी सबस्क्रिप्शन मध्ये त्याला सफिक्स जोडलेला आहे, डिस्क्रिप्शन मध्ये पण सफिक्स जोडलेला आहे, प्रिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा सफिक्स जोडले आहे. मेन्शन मध्ये त्याला सफिक्स आपण जोडलेला आहे. तर ऑप्शन नंबर 2 बी करेक्ट. Question number 72. Choose two correct alternative from following dinosaur types. There were many different types of dinosaurs. All dinosaurs did not look दिलेल्या माहितीवरून आपल्याला योग्य शब्द ऑप्शन चूज करायचा आहे. देर वेर मेनी डिफरंट टाइप्स ऑफ डायनासोर्स, म्हणजे जे डायनासोर प्राणी आहेत ते सगळे कसे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. सरपट प्राणी आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. ऑल डायनासोर डिड नॉट लुक म्हणजे दिसायला कसे नाही, तर डिफरंट वेगळे आहेत. कधीकडे डिफरंट म्हणजे त्यामध्ये एक नंबर, 2 नंबर सिमिलर एकसारखे, त्यानंतर अलाइक म्हणजे एकसारखे. तर याचे 2 ऑप्शन आपल्याला सिमिलर आणि अलाइक हे 2 ऑप्शन याचे करेक्ट आहे. क्वेश्चन आहे. Read the following sentences, choose the correct alternative. When Mr. Adam goes back from his office, he expects his servant to have a hot meal waiting there him. जेव्हा श्री यादव ऑफिसवरून घरी येत होते, परत येत होते, गेट्स बॅक फ्रॉम हिज ऑफिस. मिस्टर यादव गेट्स बॅक फ्रॉम हिज ऑफिस, त्यांच्या कार्यालयातून जेव्हा परत येत होते तेव्हा त्यांना आशा होती, ही एक्सपेक्ट, त्यांना आशा होती की त्यांचा नोकर त्यांच्यासाठी काय करणार, म्हणजे ताजे जेवण बनवून त्यांच्यासाठी वाट पाहत आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे फ्रॉम म्हणजे पासून, ऑफ म्हणजे चाचीचे, ऍट म्हणजे कडे, तर फॉर म्हणजे त्यासाठी, त्यांच्यासाठी त्यांचा नोकर वाट पाहत होता. म्हणून इथे करेक्ट ऑप्शन आहे फॉर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 24 आहे. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स.